आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. स्तुती करतो, प्रभूला महिमा देतो. देवाचं वचन आणि प्रार्थना अनेक लोकांच्या जीवनामध्ये काम करत आहे. एक बहीण, तिने मला कॉल केला होता. अतिशय निराश, हताश होती. आणि मग ते म्हटलं, लग्न होऊन जवळजवळ 7 का 8 वर्ष त्यांची झाली होती. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरने सांगितलं की तुमच्या ज्या गर्भनळ्या आहेत त्या निकामी झालेल्या आहेत, त्यामुळं संततीची अपेक्षा तुम्ही करू नका, असं काही तुमच्या बाबतीमध्ये होईल. ते म्हटले, अथकपणे आम्ही पुष्कळ पैसे त्याच्यामध्ये खर्च केले, परंतु फार मोठ्या आशेनं मी तुम्हाला कॉल करत आहे की प्रभूजवळ याचना करा. डॉक्टर सांगतात, परंतु तो संदेश मी ऐकला की सारेचं गर्भाशय देवानं रिओपन केलं, त्याच्यामध्ये जीव घातला. तर माझा विश्वास आहे की तुम्ही प्रार्थना कराल, त्यास देव चमत्कार त्या नळ्यांमध्ये करेल. परंतु मी तिच्या विश्वासाकडे पाहिलं आणि म्हटलं की आता हे मेडिकल जिथं थांबतं तिथं आपण काही करू शकत नाही, तिथं आपण फक्त प्रार्थना करू शकतो. आणि त्यानंतर तिच्यासाठी प्रार्थना केली आणि मी ते विसरून गेलो. परंतु परवा तिचा मेसेज आला आणि तिने सांगितलं की पास्टर, पोटात दुखतं म्हणून डॉक्टरला दाखवायला गेले तर डॉक्टरने सांगितलं की तुम्ही 2 महिन्याची प्रेग्नंट आहात. ज्या ठिकाणामध्ये तुमची बुद्धी, तुमची शक्ती थांबती, तिथं देव काम करतो. 100% देव काम करतो. आणि देवाच्या कामाला किंवा देवाच्या सामर्थ्याला कधी मर्यादा घालू नका. नेहमी देवाच्या सामर्थ्याकडे पाहताना तुमच्या कुवतीच्या पलीकडे जाऊन पहा. मला चांगलं आठवतं की एक छोटासा मुलगा, त्याला स्ट्रेचरवरती हॉस्पिटलमध्ये घेऊन चालले होते 2-3 आठवड्याखाली. साक्ष एवढ्या घडतात की लक्षात पण राहत नाही, परंतु आल्या ओघानं त्या ठिकाणात सांगावं लागतं. आणि त्याला स्ट्रेचरवरती हॉस्पिटलमध्ये पळवत पळत चाललेले होते की विशुद्ध फिट्स त्याला आलेल्या होत्या आणि झटके मारत मारत तो मुलगा त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन चालले होते. आई रडत होती, वडील रडत होते, सगळे नातेवाईक त्याच्या भोवती रडत आहे. तेवढ्यात कुणाला तरी एकाला वाटलं, त्यांना आठवलं की असा एक नंबर आहे, आपण त्याला कॉल करून बघू. आणि हॉस्पिटलच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर देव चमत्कार करेल. आणि तेवढ्यात त्यांचा मला कॉल आला. ते म्हटले की असा छोटा मुलगा आहे, तो स्ट्रेचरवरती, त्याला झटके आले, तो बेशुद्ध आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. आम्ही त्या रूम मध्ये जाण्याच्या अगोदर तुम्ही प्रार्थना कराल, तो उठून बसेल. एवढा त्यांचा विश्वास. आणि प्रार्थना केली आणि ठेवलं. तेवढ्यात त्यांच्याकडून कॉल आला, अहो तुम्ही अशी प्रार्थना केली ना असा उठून बसला. देवाला सर्व काही शक्य आहे. देवाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. म्हणून ज्याच्याकडं आमचं लक्ष लावलं ना, तो कोणी सामान्य देव नाही, असामान्य कर्तृत्व त्याच्याकडे आहे. परंतु समस्या आमच्या विश्वासाची आहे. असं लिहिलंय की सगळ्यात मोठी माणसामध्ये समस्या कोणती माहिती का, तर विश्वास नसणं. आणि आज आम्ही तीच गोष्ट पाहणार आहोत. जर विश्वास असेल तरच धीर येणार आहे. विश्वास असेल तरच. दुसऱ्या भाषेमध्ये विश्वासामुळेच धीर येतो. सगळेजण म्हणतात आम्हाला धीर द्या, धीर द्या. धीर द्या म्हणजे काय? काहीतरी द्या. धीर द्या म्हणजे नेमकं तुम्ही आम्हाला काहीतरी द्या, काहीतरी द्या. परंतु तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला धीर यायला पाहिजे, धीर ही प्रत्येकाची गरज आहे. आणि बायबल सांगतं धीराला आपलं काम करू द्या. म्हणजे काम जर करायला पाहिजे तर धीर यायला पाहिजे. मग आता हा धीर येणार कसा? त्याचा काहीतरी फॉर्म्युला असला पाहिजे ना. बऱ्याच वेळा म्हणतो धीर धरा, धीर, परिस्थिती बदलेल. ज्यांचा धीर खचतो ते लोक जीवन संपून टाकतात.
ज्यांच्याकडे धीर नसतो ते लोक निराशेच्या गर्तेमध्ये अडकतात. ज्यांच्याकडे धीर नसतो ते लोक सुसाईड करतात किंवा व्यसनाच्या आहारी जातात. परंतु ज्यांच्याकडे धीर असतो आणि ती व्यक्ती जीवनातला प्रत्येक लढा यशस्वीपणे लढत असते. ते कधी हार मानत नाही. आणि धीरामध्ये एवढी ताकद आहे ना, नकारात्मक गोष्टी सकारात्मक होतात बरं का धीरानं. धीर असला ना तुम्हाला, जे तुम्हाला वाटतं हे घडणार नाही, परंतु धीराला आपलं काम करू देत असताना तुमच्याकडे फक्त सेल्फ कंट्रोल आणि हा जो संयम आहे ना, या संयमाला किंवा धीराला येण्यासाठी विश्वासाची गरज आहे. मग त्याचं शुभवर्तमान, विश्वासामुळेच धीर येतो. मग त्याचं शुभवर्तमान 9 अध्याय त्याचं 1 पासून 8 पर्यंत वचन. पक्षघाती मनुष्य तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास जाऊन पोहोचला. मग पहा बाजेवर पडून असलेला कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणलं. तेव्हा येशू त्याचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग पहा कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे यातून कोणते सोपे? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हा समजावे म्हणून. मग तो पक्षघाती माणसाला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय भ्याले आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले. पहा, एक समस्या आणि त्या समस्यामध्ये चाललेलं एक वादळी चर्चासत्र. मुळामध्ये तो व्यक्ती जो आलाय पक्षघाती म्हणून, तो त्याच्या पिढीनं त्रासून गेलेला आहे. आणि इथं धार्मिक लोकांच्या चर्चा आहेत बरं का. धार्मिक लोकांच्या काय आणि चर्चा काय, सगळ्या बिब्लिकल, सगळ्या बायबल मधल्या. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, जेव्हा पवित्र शास्त्र तुमच्याकडे येतं ना, ते शास्त्र तुम्हाला विश्वासाकडे घेऊन जातं का हे फार तपासणं गरजेचं आहे. म्हणून बायबल सांगताना बौद्ध धर्म पठन देहाला शिनवतं. यांचं देह शिनून गेलेला आहे, शास्त्री आणि पुरुषी, असं 1 आणि 2 वचनामध्ये तर असलेलं. येताना पक्षघाती मनुष्य, वाचा काय लिहिलं 1 आणि 2 वचन. तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास जाऊन पोहोचला. मग पहा बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला. शास्त्री पुरुषी धर्मसिद्धांत सांगणारे, बायबलचं गहन अध्ययन करणारे लोक पण त्या ठिकाणामध्ये होतं. पण येशूचं लक्ष या एकाही व्यक्तीकडे गेलं नाही. एवढे सगळे लोक तिथं होते बरं का चर्चा करण्यासाठी. एवढे विद्वान लोक त्या ठिकाणामध्ये आहे. आज रात्री तोच प्रश्न आहे. तुम्ही प्रभू समोर हजर आहात, पण तुमच्या डोक्यातले विचार नेमके कोणते आहेत? आज बरेच लोक बसलेले आहेत. काही गुगल मीटवरती ऐकत आहे, काही युट्यूबवरती हा संदेश ऐकणार आहे. परंतु बसणाऱ्या व्यक्तीचं धारणा काय? वचन छान आहे का वचनामध्ये काही दोष आहेत? परवा एकानं शहाण्याने मला फोन केला, अगदी पिसळला होता. तुम्ही फोन उचलत नाही, जीव खाऊ नको का? चार्जिंगला लावू नका. अरे तुम्ही कोण बोलता? तुम्ही कोण बोलताय? माझं नाव सोडा, मी तुम्हाला शाप देतो. दे बाबा. बसणारे लोक कोणत्या उद्देशाने बसतात ते महत्वाचं आहे. येशू समोर बसणारे शास्त्री पुरुषी हे काही येशूला पाहण्यासाठी बसले नव्हते, त्याला दोषामध्ये पकडण्यासाठी बसलेले होते.
म्हणून त्यांनी चमत्कार अनुभवला नाही. शास्त्र तुम्ही कशा पद्धतीने ऐकता आणि शास्त्र आपल्या जीवनासाठी कसं लागूकरण करता. ऐका, बायबल सांगतं देव त्याचं वचन पाठवून माणसाला, पण यांना बरं व्हायचं नव्हतं ना. देव त्याचं वचन पाठवण्याचा उद्देश काय. आता तुम्हाला जे वचन या ठिकाणात सांगत आहे, कुठंतरी तुम्ही कमी आहात आणि इथं तुमचा विश्वास वाढणं गरजेचं आहे. विश्वास जर वाढला नाही तर तुम्ही त्याच समस्येत राहणार आहात. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, लोकांना तुम्ही समस्येतच राहावं असं वाटतं. शास्त्री पुरुषांना त्या माणसाला बरं होण्याची कुठं त्यांना वाटलं की त्यांनी बरं व्हावं, त्यांना वाटलं त्यांनी पीडितच राहावं आणि या ठिकाणात आम्ही फक्त चर्चा करावी. बायबल चर्चेसाठी नाही, बायबल सुटकेसाठी आहे. हे सुटकेसाठी असणारं पुस्तक आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, येशू आल्याबरोबर त्याचं लक्ष पक्षघाती माणसाकडे गेलं. आणि आज रात्री मी ती गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही इथं कोणत्या उद्देशानं बसलेले आहात, तुमच्याकडे काहीतरी त्या पक्षघाती माणसासारखी समस्या असेल तर येशूचं पहिलं लक्ष तुमच्याकडे जाणार आहे. माझ्याकडे नाही जाणार, मी काय प्रीचिंग करतोय. तुमच्याकडे नाही जाणार, तुम्ही काय वचन ऐकता. त्या व्यक्तीकडे जाणार आहे जे व्यक्ती आज समस्या घेऊन प्रभूकडे पाहते, जसा पक्षघाती माणूस बसलेला आहे. असं समजू नका, हा जो संदेश आहे तो संदेश ऐकण्यासाठी नाही, तो संदेश तुमच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी आहे, तुम्हाला बदलून टाकण्यासाठी, तुमची परिस्थिती बदलण्यासाठी. म्हणून शास्त्र सांगतं की त्यानं पक्षघाती माणसाला पाहिलं. आज तुमच्याकडे त्याची नजर आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जी तुमची अवस्था आहे ती अवस्था येशूनं तुमच्याकडे पाहिल्यावर बदलून जाणार आहे. आता तुम्हाला त्या अवस्थेचं वाईट वाटतं, मी बघतो जसा तो पक्षघाती मनुष्य म्हणतोय, मी बाजेवरती पडलो, एवढे वर्ष झालं मला कोण बघत नाही, मला कोण बघत नाही. तुम्हाला कोणी बघितलं तर तुमची परिस्थिती बदलणार नाही, पण ज्या दिवशी येशू बघेल तेव्हा परिस्थिती बदलेल. कोणी पण बघू द्या तुम्हाला, ना तुमचा मुलगा, ना तुमचे नातेवाईक, ना तुमचे मित्र, ना तुमचे शेजारी, कोणी सुद्धा तुम्हाला बघू शकत नाही. बघणारा सगळ्यात मोठा आहे आणि तो आज रात्री इथं आहे. जगायचं कसं मोठा प्रश्न पडतो ना माणसाला कधी कधी. आणि म्हणतो कोणाकडे पाहून जगायचं. एक डायलॉग असतो बघा, आता कोणाकडे पाहून जगू, येशूकडे पाहून जग. बरं, ज्याच्याकडे पाहून तुम्ही जगणार होता तो तर कबरेत आहे, पण येशू जिवंत आहे. तो मी होतो, मी आहे, मी युगानुयुग असणार आहे. मग त्याच्याकडे पाहून जगायचं. पक्षघाती माणसानं आजपर्यंत लोकांकडे पाहिलं, पण येशू आला आणि येशूनं त्याच्याकडे पाहिलं. वाचा बरं. मग पहा, बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणलं. तेव्हा येशू त्याचा विश्वास पाहून, एक गोष्ट ध्यानात ठेवा की जेव्हा तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात त्या अवस्थेमध्ये कोणीतरी तुम्हाला आणलं पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही आमच्या अवस्थेमध्ये येत नसतो, आम्हाला असं वाटतं की आमच्याकडे त्या अवस्थेत कोणीतरी यायला पाहिजे. ज्या आम्ही अवस्थेमध्ये आहोत ना त्या ठिकाणात आमच्याकडे कोणीतरी यायला पाहिजे. बरेच लोक कॉल करून सांगतात, तुम्ही येता का आमच्या घरी, काय ब्रेड घेऊन येऊ का अंडे घेऊन येऊ, कशाला तुमच्या घरी येऊ, तुम्ही या ना चर्चमध्ये, येशू तिथं तुम्हाला भेटणार आहे, तुम्हाला तिथं यायला पाहिजे. तो पक्षघाती माणूस तिथं त्याला कोणीतरी घेऊन गेलं ना. जोपर्यंत तुमची अवस्था तुम्हाला आणि बाहेर पडण्यासाठी तुम्हाला आतमधनं कोणी प्रेरणा देत नाही, तुमची परिस्थिती कशी बदलणार आहे. त्या पक्षघाती माणसाची अवस्था अशी की तो तिथं यायला नाही पाहिजे, त्याच्याकडे येण्यासाठी पुष्कळ अडचण आहे. कोण नेणार आहे मला. 38 वर्षाचा दुखणेकरी, त्याला पण कोणी त्या ठिकाणामध्ये टाकत नव्हतं. पाणी हालत होतं, कोण सोडत होतं त्याला. परंतु कधी कधी येशू तुमच्याकडे पाहत असताना त्याला असं वाटतं की कोणीतरी तुम्हाला घेऊन यावं. कोण तुम्हाला घेऊन येतं, येशूकडे. तुमची परिस्थिती तुम्हाला येशूकडे घेऊन येते. आज साताऱ्यावरून लोक आले, पहाटे बसले. ते म्हटले आम्ही पहाटे बसलो आणि चर्च अटेंड करण्यासाठी आलो. का आला तुम्ही, चांगला असता तर तुम्ही थोडी आला असता. तुमची परिस्थिती तशी, तुम्हाला परिस्थितीने लाचार बनवलं आणि ते म्हटलं नाही आता सुटकेसाठी देवाच्या घराकडे जायला पाहिजे. मग सुटकेसाठी तुम्ही देवाच्या घराकडे आल्यावर तो पाहत नाही का, त्याला तुमच्या विषयीची दया येणार नाही का, त्याला तुमच्या विषयीची कणव येणार नाही का.
त्याचं अंतःकरण तुमच्याविषयी तुटणार नाही का? आहे त्या अवस्थेमध्ये प्रभूकडे जाणं, एक एक पाऊल टाकणं गरजेचं आहे. ज्या दिवशी तुमची पावलं त्याच्याकडे जातील ना, त्या दिवशी आपोआप तो देव तुमच्यासाठी उद्धाराचं काम करेल, सुटकेचं काम तो करेल. 100% त्याच्याकडे सुटका आहे. जगामध्ये असा कोणता प्रश्न नाही की ज्या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकत नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, असा कोणताच प्रश्न नाही की त्याच्यासमोर तो टिकाव धरू शकेल. कोणताच प्रश्न नाही प्रिया. ना नोकरी, ना लेकरं, ना घर, ना प्रपंच. सगळ्या प्रश्नाची उत्तर त्याच्याकडे. का? कारण सगळ्याचा घडवणारा तोच आहे. हे सगळं त्यानं घडवलेलं आहे. तुमच्याकडे ती ताकद नाही या सगळ्याला बदलण्याची. पण तो ज्यावेळेस बदलायला सुरुवात करतो ना, तर लक्षात ठेवा त्या ठिकाणामध्ये त्याची ओळखच काय? तो पक्षघाती. आज तुम्ही इथं आल्यावर तुमची ओळख अशीच काहीतरी असणार आहे. जी ओळख तुम्हाला आवडत नाही. तुम्हाला असं वाटतं माझी ओळख काय असली पाहिजे, मी माता म्हणून माझी ओळख असली पाहिजे, माझी ओळख काय असली पाहिजे, तर मी एक श्रीमंत व्यक्ती म्हणून माझी ओळख असली पाहिजे. पण तुम्ही कर्जबाजारी आहात, तुम्ही वांज आहात, तुमच्याकडं आणि चांगलं राहणीमान नाहीये, तुमचे लेकरं तुमच्यापासून तुटले, लेकरांना नोकऱ्या नाहीये. तुमच्या समोर असे प्रश्न आहेत. जे तुमचं आणि स्वरूप आहे ते तुम्हाला पसंत नाही, तुम्हाला ती आवड पण नाहीये. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न येतात ना, हे प्रश्न येतात का तुमची लोकांना एक वेगळी ओळख व्हावी. पूर्वी तुमची ओळख ही होती, पण त्याच ओळखीनं प्रभूचं गौरव तुमच्या जीवनात होणार नाही. सगळ्यात शेवटी त्याने असं म्हटलं, ते लोक घाबरले. ऐका, एक दिवस देव तुमची परिस्थिती अशी बदलेल ना, लोक पाहून घाबरतील आणि देवाचं गौरव करतील. आता तुमच्या घरी यायला घाबरत असतील, गेलो तर काहीतरी मागतील म्हणून. पण एक दिवशी तुमच्या घरात पाऊल टाकताना त्यांना वाटतं कुठं बसावं, एवढं भारी घरात पाऊल टाकाव का नाही टाकाव, एवढं सुंदर कसं काही यांचं घर. आमचा देव आश्चर्यकर्म करणारा देव आहे, आश्चर्यकर्म करणारा. इतक्या अद्भुत अलौकिक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडतील. लक्षात ठेवा, मी कथा कादंबरीतला देव सांगत नाही, मी जिवंत देव सांगतो. त्याच्या साक्षी रोज रोज प्रतिदिनी प्रति कुटुंबामध्ये घडत आहे आणि प्रत्येक व्यक्ती अनुभव करून सांगत आहे, खरोखर तो देव महान आहे. बघताना स्टेटसला सारखं चालू असतं की प्रभू आम्ही, आणि किती प्रभू अद्भुत आहे, आम्हाला विश्वास पण वाटत नाही असं काय घडेल. परवा एकाने ते सांगितलं, बोरला त्यांच्या पाणीच बंद झालं आणि बोरला पाणी बंद झाल्यावर त्यांना जरा काय झालं की चल साहेबांना फोन करू, आणि फोन केला. साहेब पाणी बंद झालंय बोरचं. बरं, करतो प्रार्थना. आणि इकडं पाणी बंद झालं, प्रार्थना केली, बोर लावली तर धोधो पाणी यायला लागलं. का? प्रभूला काय कठीण आहे हो. कुठं जावं नाही लागलं, यावं नाही लागलं, आपोआप पाणी यायला सुरुवात झाली. पण देव मुद्दामून ते करतो, त्याला दाखवायचं असतं जगात. त्याला माहिती, हे बघणारे खूप जवळजवळ 1000-1500 लोक माझं स्टेटस बघतात. ते एवढ्या लोकांना बघायचं म्हणजे देव बारीक सारीक छोट्या मोठ्या, मी सगळं पोट दुखलं अमकं झालं सगळं टाकत असतो. टाका बघा, हे सगळे प्रश्न देव सोडवतो, त्याच्याकडे सगळ्या प्रश्नाची उत्तर आहे. त्याच्यासाठी कोणती गोष्ट कठीण नाहीये, कोणतीच गोष्ट कठीण नाहीये. अवस्थेकडे पाहू नका, देवाच्या व्यवस्थेकडे पहा. तुमच्या अवस्थेमध्ये देवाची व्यवस्था आहे. जी तुमची अवस्था आहे ना, त्याच्यामध्ये देवाची तरतूद आहे. म्हणून तिथं असं लिहिलं, पक्षघाती माणसाला मदतीशिवाय जीवन जगत असताना रक्तस्रावी स्त्री सुद्धा कुठल्याही प्रकारची मदत तिची बंद झालेली असताना येशूकडे आल्यावर येशूनं तिला देखील सुटका दिली ना, मग आज रात्री तुमची सुटका पक्की आहे. पक्की आहे तुमची सुटका. कोण म्हणतं तुमची सुटका होणार नाही? आणि त्या म्हणणाऱ्या सैतानाला पायाखाली तोडवा. तोच येऊन तुमच्या कानात सांगतो, हे तुझ्यासाठी कठीण आहे, हे नाही घडणार आहे. तो त्याचा प्रश्न आहे, तर तो मला डिस्टर्ब करणार आहे, तुमचा विश्वास कमजोर करणार आहे. त्याचं काम काय दिवस रात्रंदिवस? तो कोणाच्या तरी मुखात नाही येतो, डॉक्टरच्या मुखात नाही तो, कधी शेजाऱ्याच्या मुखात नाही तो, कधी घरातल्या लोकांच्या मुखात नाही तो. त्यांचा ताबा घेतो, घरातल्या लोकांचा ताबा घेतो. आणि ते लोक तुमच्याशी बोलतात, तुम्हाला नाही कळत, अरे हा सैतानाचा डाव आहे. तुम्ही त्याच्याशी समोरूप होता आणि तुम्ही ती परिस्थिती ऍक्सेप्ट करता. त्यांना नाही असंच होणार आहे. पण देवाचे लोक या सगळ्या परिस्थितीवर फुली मारतात, कारण त्यांना ठाऊक आहे माझा देव सगळं करायला समर्थ आहे, सगळं करायला समर्थ आहे. वाचा त्याच्यानंतर पुढचं वचन. मग पहा, बाजेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा त्याचा विश्वास पाहून. काय पाहून? विश्वास पाहून. येशूकडे आल्यानंतर तुमच्याकडे काहीतरी दिसलं पाहिजे हो.
असंच येड्यागावळ्यासारखं नाही यायचं. लग्नाला जाताना आहेराचं पाकिट असतं का नाही? आणि काय लोक त्याच्यापेक्षा मोठा हंडा घेतात. 500 रुपयातच येतो. 500 रुपयाचं पाकिट बारीक दिसतं, पण हंडा मोठा दिसतो ना. आणि ते मिरवत तिथं जातात. आमच्याकडे हंडा आहे, आम्ही हंडा देणार आहे. नवऱ्याला हंडा देणार. कोण टीप घेऊन येतं 700-800 रुपयाचा. आणि काही लोकांच्या पाकिटामध्ये मोठी रक्कम असती, पण ते पाकिट दिसत नाही. पण काही लोकांना मोठं थोडक्यामध्ये सांगायचं, तुमच्याकडे काहीतरी दिसलं पाहिजे ना. त्याच्याशिवाय तुमचा रुतबा कसा असणार आहे, तुमचा दर्जा कसा दिसणार आहे. या ठिकाणामध्ये ऐका बरं का, शास्त्री परुषी धार्मिक लोक आपलं अस्तित्व दाखवत होते, परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून या व्यक्तीमध्ये असणारा विश्वास तो पाहत होता. आज रात्री देवाच्या घराकडे आल्यानंतर अशी कोणती गोष्ट आहे की प्रभूनं ती तुमच्याकडे पाहावी आणि तुमच्यात पाहिल्यावर देवाला वाटतं माझं सामर्थ्य याला प्रगट करावं. त्याची पावर कोणाला पण देत नाही बरं का. असंख्य फोन येतात, साहेब देवानं मला सामर्थ्यानं भरावं म्हणून तुम्ही प्रार्थना करा. आणि मी प्रार्थना केल्यावर तुम्ही सामर्थ्यानं भरल्यावर मग तेलोरे पास्टरची गरज कशाला जगात. तुमच्यातच पावर आलं, तुम्ही जाऊन आता सेवा करा. पण तसं नसतं हो. तुम्ही म्हटला म्हणून तो सामर्थ्यानं भरत नाही. ते सामर्थ्य दिसण्यासाठी काहीतरी तुमच्याकडं एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्पेशल असलं पाहिजे. तुम्हाला खास बनावं लागतं. सगळ्यांमध्ये जे आहे ते तुमच्यात असता कामा नये. तुमच्याकडे सगळ्यांपेक्षा वेगळं असलं पाहिजे. म्हणून तो शास्त्री पुरुषांकडे वाद आहे, चर्चा आहे. परंतु या व्यक्तीकडे ना वाद आहे ना चर्चा, याच्याकडे लाचारी आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही परमेश्वरासमोर लाचार बनता आणि फक्त लाचारीनं त्याच्याकडे पाहता, अपेक्षेने, लक्षात ठेवा, लाचार मनुष्यच फक्त देवाकडे पाहू शकतो, बाकीचे नाही पाहू शकत. लाचार व्हावं लागतं त्याच्यासाठी. ती लाचारी तुमच्या डोळ्यामध्ये दिसली पाहिजे. प्रभूच्या घराकडे आल्यावर मी असहाय्य आहे, माझ्याकडनं काही घडू शकत नाही. आणि हे जी तुमची लाचारी, हे जे तुमचं देवावरती असणारं अवलंबित, देवावरती अवलंबून असल्यासारखं दाखवा. आपल्या बुद्धीवर, आपल्या ज्ञानावरती, आपल्या ताकदीवरती, आपल्या बोलण्यावरती विसंबून राहू नका. कोणत्याच गोष्टी तुम्हाला देवापासून काही मिळू शकणार नाही. पण ज्या दिवशी तुम्ही देवासमोर जाल, देवासमोर लाचार व्हाल, लक्षात घ्या, प्रभू एवढ्या सगळ्या लोकांसमोर फक्त याच व्यक्तीकडे पाहतो आणि तो म्हणतो याच्यात पक्षघात नाही, याच्यामध्ये तर विश्वास आहे. लोकांना पक्षघात दिसला, पण येशूला त्याच्यातला पक्षघात नाही दिसला. त्याच्यात काय दिसला? विश्वास. आज लोकांना तुम्ही गरीब दिसत असाल, पण प्रभूला तुमच्या गरिबीत सुद्धा विश्वास दिसला पाहिजे. आज लोकांना तुम्ही बेकार दिसत असाल, नोकरी नाही, जॉब नाही, जॉबलेस आहात, परंतु प्रभूला त्या जॉबलेस अवस्थेपेक्षा तुमच्यात विश्वास असला पाहिजे. तो विश्वास दिसला पाहिजे. काय विश्वास? देव देणार आहे. तुम्ही जर अपंग बनून पडला, आता मला मिळणारच नाही. 38 वर्षाच्या दुखणे करायचं दुखणं हेच होतं, मला सोडणारं कोणीच नव्हतं, मर घातले ना 38 वर्ष. शेवटी देवा कधी कधी प्रभूला पण कंटाळ येतो, कधी याला ढकलू एकदाचा नाही. 38 वर्ष फक्त कुरकुर कुरकुर, मला मिळालं नाही, मला मिळालं नाही, मला मिळालं नाही. हो, देवाच्या लोकांना देव सगळं गौरवानं देतो. सगळं सगळं सगळं, एव्हरीथिंग. वाट तर पहा ना, संयम तर ठेवा, प्रभूची अपेक्षा तर करा, लाचार तर बना. आपल्या बुद्धीवरती अवलंबून राहू नका. माझी बुद्धी मला सांगते, तुमची बुद्धी तुम्हाला सगळं नकारात्मक सांगते. तुमच्या बुद्धीत काय पॉझिटिव्ह आहे? काय तुमच्या विचारात? तुमचे विचार काय, हे असं घडलं की असं घडणार. डॉक्टरने सांगितलं, ती जशी सारा सांगते, आता कसं काय मला लेकरू होणार आहे, मी माझं गर्भाशय. तुमच्या बुद्धीने सांगितलं तुला लेकरू होणार नाही, आणि तुझ्या बुद्धीला तू स्वीकारलं. पण देव बोलला ना मी तुला देणार आहे. देव बोलल्यावर देवाचं काम आहे कशा पद्धतीने द्यायचं. आणि तिच्या बुद्धीचा वापर करून काय म्हटले, आता मला नाही होणार, मग हगार घे. देव म्हटलं का हगारीच्या द्वारे? तुझ्याद्वारे म्हटला ना. जेव्हा प्रभू तुमच्याद्वारे बोलतो, त्यास तुमच्याद्वारेच देव साक्ष घडवतो. अशी साक्ष की येणाऱ्या पिढीसाठी ती मार्गदर्शक असते. हालेलुया, हालेलुया. अहो, इतकं देवाला तुम्हाला उंच करायचं असतं, एवढं उचलायचं असतं ना, की लोकांच्या दृष्टिकोनातून तुम्ही हिरो बनावं. म्हणून लक्षात ठेवा, झिरो अवस्था खूप चांगली आहे, आणि लोकांना झिरो अवस्थाच नको असते. असं वाटतं नाही मला हिरो बनायचं. अरे पहिले झिरो बन, मग हिरो बन.
आधी देव 0 करतो, मला शून्य करतो. देवाचं कामच ते. पृथ्वीला पण त्याने शून्य बनवलं, मग सुरुवात केली ना. शून्य करतो तो, आणि शून्यातनं देवाला सगळं काही बनवायला आवडतं. त्या आता तुम्हीच बनला आणि तुम्हाला बनवण्यात काय मजा आहे? आता मी ऑलरेडी बनलेलो, मी प्रिपेअर आहे. मोशे प्रिपेअर होता, देव म्हटलं नको. प्रिपेअर झाला, त्यानं मारलं त्याला. तो म्हटला नाही, अजून हा प्रिपेअर झाला. याला 40 वर्ष मी प्रिपेअर करण्यासाठी रानामध्ये पाठवतो. 40 वर्ष शून्य झाला. आता मेंढराची भाषा, मेंढर सगळं मेंढरासारखं बघायला लागला. आता देव म्हटलं तुला जायचंय. तो म्हटलं कुठं? माझ्या लोकांची सुटका करायला. अरे बाबा, सगळं विसरून गेलो, मला बोलता पण येत नाही. आता बोलता येत नाही म्हणजे आता एवढं भांडण केलं तिथं, म्हणजे बोलता येत नव्हतं का? येत होतं सगळं. मेंढरात राहून राहून बोबडा झाला होता, तोतरा झाला होता. आणि आता परमेश्वर म्हणतो काळजी करू नको, आता बुद्धी तुझी नाही, बुद्धी माझी असणार आहे, माझी असणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःवरती अवलंबून राहू नका. आपल्या बुद्धीला बाजूला करा. तुमची जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये तुमच्याकडे काहीच नसलं तरी हरकत नाही, काहीच नसू द्या. एकटेपणाची अवस्था किती तुम्हाला कळलं पाहिजे. जसं तो पक्षघाती मनुष्य एकटा बाजेवरती पडलेला आहे. हा एकटेपणाचा अनुभव नेहमी तुमच्या जीवनामध्ये एक महान प्रकारची साक्ष घडवतो. एकटेपणाचा अनुभव. बाजेवरती पडलेला मनुष्य एकटा होता. अवतीभोवतीला आधार शोधण्याचा प्रयत्न करू नका. हा व्यक्ती मदत करेल, ती माझं सहाय्य करेल, या व्यक्तीपासून मला सुटका मिळेल. कोणी व्यक्तीमध्येच तुमची सुटका करण्याची ताकद नाही, पण देवाने आपला पुत्र धरून नेलेल्यांची सुटका करण्यासाठी पाठवलेला आहे. तोच तुमची सुटका करणार आहे. आणि या पक्षघाती माणसाला ते कळालं. त्या येशूनं त्याच्याकडे पाहिलं, त्याच्यामध्ये त्याला विश्वास सापडला. आज तुमच्यामध्ये प्रभूला काय सापडत आहे? तो पर्सनली तुमच्याकडे पाहत आहे. प्रत्येक व्यक्तीकडे, माझ्याकडे पर्सनली तो बघत आहे. मला अपेक्षा आहे की देवानं माझ्या जीवनामध्ये फार मोठ्या साक्षी घडाव्या. मला वाटतं माझी सेवा देवाने अजून पुढे न्यावी. मला असं वाटतं की प्रभूनं मला जास्तीत जास्त आयुष्य द्यावं, अनेक आत्म्यांचं तारण व्हावं. लोक रोज सकाळी मला मेसेज करताना त्यांची इतकी सुंदर प्रार्थना माझ्यासाठी असते. बऱ्याच लोकांचे ते सकाळचं ते गुड मॉर्निंगचं येताना, पाळक साहेब आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, देवाने तुम्हाला खूप आरोग्य द्यावं आणि आमच्यासारख्या हजारो आत्म्यांचं तारण तुमच्याद्वारे व्हावं. आणि ज्यावेळेस मी ऐकतो ना, जगण्याची एक नवीन प्रेरणा येते. आणि माझी देवाजवळ प्रार्थना काय असते? प्रभूजी भरपूर आयुष्य दे. कशासाठी? तर हजारो आत्म्यांचं तारण व्हावं, लाखो आत्मे ख्रिस्ताकडे वळावेत, या उद्देशानं एक नवीन ऊर्जा मिळते. मग प्रभू म्हणतो हे सगळं मी करेल, पण तुझ्याकडे काय आहे? माझी प्रार्थना आहे ठीक आहे, पण तुझ्याकडे असं काय क्वालिटी आहे जी दुसऱ्यांमध्ये नाही पण तुझ्यामध्ये आहे? एक्स्ट्रा काहीतरी मला माझ्याकडे पाहिजे. सगळ्यांसारखं माझं जीवन असलं तर देव मला कसं देणार आहे? पण सगळ्यांपेक्षा वेगळं असेल तर प्रभू मला 100% देणार आहे. पण लोकांबरोबर चालू नका. लोक जसं जगतात तसं जगायचं नाही. आम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं जगायचं, जसं हा पक्षघाती माणूस जगायला लागलेला आहे. तो त्याच्याकडे प्रभूने विश्वास पाहिला. पण त्या वाचा बरं, त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे फार सुंदर आहेत. तेव्हा येशू त्याचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग पहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले हा दुर्भाषण करीतो. आता तिथं बरेच लोक जमलेले आहेत. आता तिथं नोंद काय केली? शास्त्री आपल्या मनात म्हणाले. विश्वास पण कुठं असतो? कुठं असतो? वर दाखवतात तो विश्वास नव्हतो, तो वरपांगी पण असतो. माझा देवावरती फार विश्वास आहे, बघू दिसल. प्रश्न आल्यावर तुझा विश्वास किती ते दिसेल. नुसतं तोंडानं बोलून विश्वास चालत नाही. देव विश्वास उत्पन्न करण्यासाठी धीराची अपेक्षा करतो आणि संकट तुमच्यावरती पाठवतो. संकटानं काय येतो? आणि धीर आल्यावर विश्वास येतो. मग मी तोंडानं म्हटलं माझा फार विश्वास आहे, मग हे संकट. आणि आम्हाला काय असतं? संकट नको, विश्वास आहे माझा. अरे तुझा विश्वास आहे का नाही तपासासाठी तर संकट येणार ना. बरं, संकट येतं. आम्हाला काय वाटतं? शद्रक मेषक अबेदnego सारखं संकट, भट्टीत टाकलं, विषय संपला. तुमच्या जीवनात रोज भट्टी असणार आहे. कुटुंबात आहे, कामाच्या ठिकाणी भट्टी असणार आहे, शेजारी पाजारी असेल, नातेवाईकांकडे असणार आहे. काय भट्टी म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष भट्टी नाही दिसणार. त्या भट्टीचं स्वरूप तुमच्या अवतीभोवती रोज असणार आहे.
काय मिनिस्ट्रीमध्ये असताना काय मी काय भट्टी सोडून चाललो का? रोज भट्टी असते, रोज लढावं लागतं, रोज जळावं लागतं, रोज भट्टीमध्ये पडावं लागतं, रोज चटके खावे लागतात. पण ते चटके खाल्ल्यावर तुमचा विश्वास वाढतो ना. चटके तर नको का? आणि तुम्ही म्हणता विश्वास आहे. विश्वास असण्यासाठी तुम्हाला तो काय करतो, एका विशिष्ट पातळीवरती घेऊन जात असतो. आणि अजून एक गोष्ट मला सांगतो, ज्याच्या जीवनामध्ये जास्त चटके आहेत प्रभू त्याच्यामध्ये जास्त विश्वास निर्माण करत असतो. चटके जास्त बसू द्या. किती चटके आहेत ना सोलापूरमध्ये उन्हात, पण पळतोय का आपण? दरवर्षी विचार करतो सोलापूर सोडून जावं, जातो का कोण? नाही. चटके खाता, पण एवढे निबरघट झाले चटके खाऊन खाऊन, आता उन्हाचा परिणामच तुमच्यावर व्हायला तयार नाही. असंच आहे, एकदा आत्मिक जीवनामध्ये चटके खायला सुरुवात केली ना, मग कोणताच प्रश्न तुमच्यावरती विजय होऊ शकत नाही. कोणताच प्रश्न नाही प्रिया. या पक्षघाती माणसाकडे त्यानं पाहिलं. या लोकांनी यांच्याही मनातल्या असणाऱ्या गोष्टी येशूनं पारखलेल्या आहेत. त्यांच्या मनामध्ये विचार काय चाललेले, हा दुर्भाषण करतो. ते येशूचं ऐकायला नव्हते आले, ते येशूला पकडण्यासाठी आले होते, त्याला शब्दात पकडण्यासाठी. काय चुकतो, कुठं चुकतो, काय बोलतोय बघूया. आणि पक्षघाती माणूस तिथं कशासाठी आला? तो म्हटला मी त्याला पकडणार नाही, मी त्याला स्पर्श करणार, बरा होणार, मला सुटका मिळायची, मला प्रभूचं सामर्थ्य अनुभवायचं. लक्षात ठेवा, देवासमोर बसताना उद्देश फक्त एकच असावा, मला प्रभूनं स्पर्श करावा. प्रभूच्या स्पर्शाचा अनुभव, अपेक्षा फक्त तीच ठेवा. देवासमोर येताना आमचं अंतःकरण इतकं स्वच्छ, इतकं निर्मळ असलं पाहिजे. बायबल सांगतं की तिथं त्याच्या मनातले विचार त्यांनी जाणले. आहात कुठं तुम्ही? एक पातळी, एक उंची तुम्हाला गाठायची ना, तर तुम्हाला तुमचे विचार ते स्पिरिच्युअल लोक होते. शास्त्री परुषी धार्मिक लोक होते प्रियानो, हे पापी लोक नव्हते. आणि या शास्त्र काय सांगतं माहिती का? शास्त्री आणि परुषी यांच्या इतकं धार्मिक झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्ग राज्य पण मिळणार नाही. आणि तरी सुद्धा त्या प्रभूनं त्यांचे विचार पकडले, त्यांचे विचार पकडले. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही इथं बसल्यावर तुमचे विचार प्रभू पकडणार नाही का? 100% तो तुमचे विचार पकडणार आहे. पक्षघाती माणसाचे विचार त्यानं पकडले, त्याच्या विचारांमध्ये त्याला विश्वास दिसला. मग आज इथं बसलेले कित्येक लोक, त्यांच्यामध्ये विश्वास आहे, विश्वास पकडतो का त्यांच्यामध्ये नको असलेल्या, ज्या प्रभूला पसंतच नाही त्या गोष्टी तो पकडत आहे. किती गंभीर आहे नाही का? देव विचार पकडतो. तुम्ही इथं बसला, पण तुमच्या डोक्यातले विचार तो माझं प्रीचिंग नाही पकडत. माझं प्रीचिंग मी खूप चांगला बोलतो, अच्छा बरं झालं, आता याला तुला काय पाहिजे, मनुष्य तुला काय पाहिजे, पण मला मोठी गाडी पाहिजे. हा, हे प्रीचिंग झाल्या तुझ्या दारात गाडी, तो नाही तर विचार पकडतो. तुझं प्रीचिंग तुला बक्षीस मिळवून देणार नाही, पण तुझे आत्मिक विचार तुला प्रभूपासून प्रतिफळ मिळवून देतील. तुमचे विचार तो पकडतो. लक्षात ठेवा, धार्मिक व्यक्तीचे विचार देव पकडतो. म्हणून लक्षात ठेवा, देवासमोर येताना एकदम ब्लँक राहायचं. फक्त प्रभू आणि मी, माझ्यासमोर दुसरी तिसरी कोणती व्यक्ती नसतो. आता प्रॉब्लेम काय झाला माहिती का? हे लोक त्या पक्षघाती माणसाला पण बघत आहे, येशूला पण बघत आहे. का गोंधळ का होतो माहिती का? आत्मिक मनुष्याचा गोंधळ कधी होतो? ज्यास तो समोरची व्यक्ती ती पक्षघाती आहे, ती कमजोर आहे, ती दुर्बल आहे. मग त्या दुर्बल व्यक्तीला प्रभूला सबळ बनवायचंय. ऐका बरं का, देवाच्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला प्रभू सबळ बनवत असतो. प्रत्येकाला सबळ बनवत असतो. पण त्या व्यक्ती संबंधानं मी आज एक फार सुंदर मेसेज प्रभूनं, सकाळी मी वॉकिंग करता करता प्रभू मला एक मेसेज त्यानं दिला. आणि त्या मेसेजमध्ये अजून बनवला नाही, पण चालता चालता प्रभूनं तो मला दिला. आणि इतकं सुंदर होतं ते. व्यक्तिपूजा आणि व्यक्तिद्वेष हा जो शौल आहे ना, हा शौल इतका सुंदर, सगळं काही प्रभूनं त्याला निवडल्यावर सगळं राज्यकारभार करत होता. पण राज्यकारभार करता करता या व्यक्तीला दाविदाविषयीचा द्वेष निर्माण झाला. ती त्याची गरज नव्हतीच. ऐका बरं का, देवाचा फॉर्म्युला काय? जरी त्यानं राजा नेमला तरी सुद्धा शौल मेल्याशिवाय दावीद राजा होऊ शकत नाही.
कसं पॉसिबल आहे? देवाने निवडलं ना. मग आता देव त्याला मारेल, मग दावीद राजावणार. मग आता शौलाचं काय? शौलानं आपल्या जीवनामध्ये असं जगायला पाहिजे होतं की जेणेकरून देवाने त्याला लवकर मारू नये ना. किती सोपं आहे. पण देवाला त्याचं अंतःकरण माहिती होतं. आज जसं बघितलं त्याने विचार जाणले. याच्या अंतःकरणामध्ये व्यक्तिद्वेष, दाविदाविषयी द्वेष निर्माण झाला आणि परिणाम काय झाला? देवानं त्याला लवकर मारलं. म्हणून सगळ्यात आम्ही सांभाळायचं कसं माहिती का? आपल्या अंतःकरणात कोणा व्यक्तीविषयी कुठल्या प्रकारचा द्वेषच येऊ नये.